की भीमाच्या पायवाटेची भीमाच्या पायवाटेची की भीमाच्या पायवाटेची की भीमाच्या पायवाटेची जराशी धूळ मीच आहे अरे नदी नाही परी ओढ्यातली झुळझुळ मीच आहे नदी नाही परी ओढ्यातली झुळझुळ मीच आहे. हॅलो प्रताप सिंगासारखं चालू आहे. भीमाच्या पायवाटेची जराशी धूळ मीच आहे नदी नाही परी ओढ्यातली झुळझुळ मीच आहे की भीमाच्या पायवाटेची आणि जराशी धूळ मीच आहे नदी नाही परी ओढ्यातली झुळझुळ मीच आहे अरे विकासानोचा फुला सारे पण विकासे बौद्धी वृक्ष जो तयाचे मूळ मीच आहे विकास बोधी वृक्ष जो तयाचे मूळ मी आहे. नवे लवची कोणी लवाळा जरी निवान लवे लवची कोणी लवाळा जरी निवान मला छळतील अशांसाठी उद्याचा सूळ मीया उद्याचा सूळ मीच आहे. नक्कीच जातो बाबांनो. थोडक्यात सर्व आयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आमच्यासारखे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून छोटे मोठे कलाकार सगळ्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहात. वामनदादांच्या नावाने इथं एवढा मोठा क्रांतिकारी मानवतावादी जागर भरवत आहात. सर्व आयोजकांचं अभिनंदन करून या ठिकाणी गाण्याला सुरुवात करतो. एकदा आयोजकांसाठी जोरदार टाळ्या माझ्यासाठी नका होतं. आणि म्हणून काय गायचं माझ्या गाण्याची सुरुवात तू
सब कुछ देखा प्रताप सिंह, पर दिल नहीं भरता, क्योंकि जिसने भीड़ को देखा, अरे उसने सारी दुनिया देखी। जिसने भीड़ को देखा, माझ्या गाण्याची सुरुवात माझ्या गाण्याची सुरुवात असा शेर ऐकला नसेल तुमकर दादा, रविकांत दादा, असा शेर कुठे ऐकला नसेल बुलढाण्याकडे. टाकी लगा वामन दादा डॉक्टराचे डॉक्टर होते. लोकांना लेट कळलं, डॉक्टरेट नंतर लिहिली, पण डॉक्टरांचे डॉक्टर वामन दादा काय लिहितात की टाकी लगा की दिसली. बाबासाहेब नावाचा एक डॉक्टर आला आणि हजारो वर्षाच्या मूक माणसांना, हजारो वर्षाच्या गुलाम माणसांना, हजारो वर्षाच्या वेशी बाहेरच्या माणसांना मुक्त करून गेला, माणसात आणून गेला. आणि म्हणून वामनदादा लिहितात काय की टाके लगा की जिसने, टाके लगा की जिसने, भाई भोजने साहेब, टाके लगा की जिसने अरे दिल को सिला, टाके लगा कि जिसने दिल को सिला दिया, अरे ये बेजान आदमी को उसने जिला दिया. वामन तुम्हारे भीम ने, अरे वामन तुम्हारे भीम ने कितना मिला दिया, वामन तुम्हारे भीम ने अरे कितना मिला दिया. खाएंगे कल करोड़ों, अरे इतना दिला दिया, खाएंगे कल करोड़ों, इतना दिला दिया. आणि वामन दादासाठी जोरदार टाळ्या. माझ्या गाण्याची सुरुवात माझ्या गाण्याची सुरुवात
नको आला पाहिजे तबला ढोला बोलो जरा. चलो. बुलढाण्यात येणार आहे जो चळवळीच्या वैचारिक चळवळीच्या मुशीतून आलेला आहे त्याला साहित्यिक म्हटलं की आम्हाला खूप गोड वाटते, कवी म्हटलं की खूप गोड वाटते. पण साहित्यिकांचा साहित्यिक आणि कवींचा कवी आणि गुरूंचा गुरु सांस्कृतिक क्षेत्रात जर कोणी होऊन गेला असेल तो वामनदादा. आणि त्या वामनदादांना जोपासण्याचं काम जर कोणी केलं असेल तर इथल्या भादोऱ्याच्या लोकांनी केलं, बुलढाण्याच्या लोकांनी केलं, खामगावच्या लोकांनी केलं, अकोल्याच्या लोकांनी केलं. आणि म्हणून बुलढाणाकरांसाठी ही स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट असली पाहिजे की बुलढाणा नगरीवर वामनदादांचं विशेष प्रेम होतं. आणि म्हणून वामनदादांचा वसा वारसा घेऊन आमच्यासारखे छोटे मोठे सगळे कलाकार महाराष्ट्रभर काय करत असतात. बी आर काका, मिलिंदजी बाबूंचं आमचे सगळ्यांना सांगायचं काय, आता एकच मणी ध्यास हा, आता एकच मणी ध्यास हा. लोक पैशासाठी वेगवेगळ्या शहरात कार्यक्रम करायला जातात. मी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून वेगवेगळ्या कार्यक्रमात जातो. बाबासाहेबांमुळे प्राध्यापक झालो. थँक्यू. मिलिंद कॉलेजला असताना खायचे वांदे होते सर, पण बाबासाहेबांच्या गाण्यावर, मानवदादाच्या, प्रतापसिंगाच्या गाण्यावर पैसे मिळत गेले. मी गात गेलो, शिकत गेलो, प्राध्यापक झालो, डॉक्टर झालो आणि जीवनाचे संसार नाही आहे पार लागले आहे. म्हणून काय काय करायचं, आता एकच मणी ध्यास हा, आता एकच मणी ध्यास हा, आता एकच मणी ध्यास हा, एकच मणी ध्यास हा, आता एकच मणी ध्यास हा. अरे गाता गाता निघो श्वास हा, गाता गाता निघो श्वास हा, गाता गाता निघो श्वास हा, गाता गाता निघो श्वास हा. माझ्या रक्तात वासात तू, 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 माझ्या गाण्याची सुरुवात 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 तो प्रताप सिंग दादा जसा, तो प्रताप सिंग दादा जसा कसा भरकन यायचा बुलढाणा, आपल्या घरातला माणूस वाटायचा. म्हणजे साहित्यिक, कवी, गायक म्हटले मान छाती काढून चालतात लोक. अरे तुझं अस्तित्व तू गेल्यावरही नाही आणि आताही नाही. प्रताप सिंग झरकन यायचे आणि बुलढाण्याला राऊंड मारून जायचे, वेगवेगळ्या गावात जायचे, आपुलकीचं वातावरण तयार करायचे. इथं प्रत्येकाच्या इथल्या बसलेल्या मी म्हणतो ना 50% लोकांच्या घरी वामनदादा आलेले असतील. खरं आहे की नाही? बुलढाणा प्रताप सिंग दादा जसा, जो होगा वो अखबार में आ जाएगा, जो नहीं होगा वो बाजार में आ जाएगा. अरे जो होगा वो अखबार में आ जाएगा, जो नहीं होगा वो बाजार में आ जाएगा. अरे चोर उचक्कों की कद्र किया करो यारो, न जाने कौन चोर किस सरकार में आ जाएगा. क्या बात है. वातावरण लय आवड आहे. चमकोगिरी करणारे वो तो इतना बेरुबाही करता है और खुद की जगह साई करता है. जरा सा जोश का आ गया दरिया में
समंदर की बुराई करता है, वाह। लेकिन मोहताज के कदमों पे कलंदर नहीं गिरता, और टूटे भी जो तारा जमीन पे नहीं गिरता, गिरते हैं बड़े शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता। क्या बात है, वाह वाह। विजय मांडलेकर खूप मोठी शाहीर आहे. आणि खरं सांगतो प्रताप सिंग दादा जसा तुझ्या वचनात मी तसा तुझ्या वचनात मी तसा तुझ्या वचनात मी तसा तो प्रताप सिंग दादा जसा दादा जसा तो प्रताप सिंग दादा जसा प्रताप सिंग दादा जसा अरे तुझ्या वचनात मी तसा तुझ्या वचनात मी तसा तुझ्या वचनात मी तसा जीवनाच्या प्रवासात तू भुकेला होता तेव्हा जो निष्ठेनं बाबासाहेब पेरायचा, पोट भरल्यावर सुद्धा जो निष्ठा ठेवतो मरेपर्यंत त्याला समाज डोक्यावर घेतो, नाही तर तो दलाल झाल्याशिवाय राहत नाही, त्याला समाज मातीत टाकल्याशिवाय मातीत गाडल्याशिवाय राहत नाही. मग एवढं जीवनाच्या प्रवासात